श्रोते हो नमस्कार. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग. यालाच 18 अध्यायांच्या गीतेचे सार असंही म्हटलं जातं. थोडक्यात गीतेचा सारांश पूर्णतः या अध्यायात नमूद केलेला आहे. गेल्या अध्यायात गलितगात्र झालेल्या आणि अशा निराश दुःखी अवस्थेत रथामध्ये खाली बसलेल्या अर्जुनाचे वर्णन संजयाने केलेले आहे. तोच भाग पुढे सुरू होतो आणि या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुनाची ती घायाळ अवस्था श्रीकृष्णाला पाहवत नाही. त्याला अशा अवस्थेत पाहून श्रीकृष्ण त्याला या अध्यायात सारा जीवनाच्या नात्यागोत्यांचा सारीपाठ समजावून सांगतो. या अध्यायाला सांख्ययोग असे नाव दिले आहे. हा अध्याय म्हणजे पुढे गीतेमध्ये अर्जुनाच्या अनेक शंकांना उत्तरे देताना जे विविध विषय भगवंतांनी स्पष्टपणे मांडले आहेत त्याचे सुतोवाच म्हणजेच त्या विषयांना या अध्यायात सूचकपणे दर्शविले आहे. जणू काय एखाद्या विषयाच्या प्रबंधाचे लेखन करताना त्याचा उद्देश पहिल्या प्रकरणात लिहावा लागतो ना, तशीच ही रचना आहे. सांख्ययोग या शब्दाचा अर्थ आता पाहू. सांख्य म्हणजे संख्या म्हणजेच गणना, याचाच सोपा अर्थ मोजणी. यामध्ये तत्वांचे यथार्थ ज्ञान, योग्य ज्ञान आणि योग म्हणजे त्या ज्ञानाच्या आधारे प्राप्त होणारी मुक्ती म्हणजेच ज्ञानाचा व विवेक बुद्धीचा मार्ग म्हणजे सांख्ययोग. सांख्य तत्वज्ञान ज्यांनी मांडले ते होते कपिल मुनी. हे तत्व म्हणजेच विवेक, याचा अर्थ माणसाची सतसत विवेक बुद्धी, नाही का. प्रत्येक माणसामध्ये असणारी ही चांगलं वाईट समजून घेण्याची क्षमता असे आपण ज्याला म्हणतो त्याला आपण विवेक असे संबोधतो. तर हे तत्व असे सांगता येते. आत्मा अमर असतो आणि शरीर नश्वर असते हा विषय समजून घेण्याचे तत्व विवेक आणि ज्ञानाच्या मार्गाने आत्म्याचे मूळ रूप समजून घेणे होय. हे थोडं सांख्ययोग नावाचं स्पष्टीकरण केलं. तर हे तत्व आपल्याला थोडक्यात या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाच्या माध्यमातून. आता मूळ श्लोकाकडे बघू. 2 अध्यायातील पहिला श्लोक. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम श्रुपूर्णाकुलेक्षणं विषदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन. म्हणजेच संजय अर्जुनाची ही अवस्था सांगताना म्हणतो, कारुण्याने भारावून गेलेल्या मनाने खचलेल्या आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी शोकाकुल होऊन रथात बसलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदनाने म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला उद्देशून म्हटले.